धुळे एसटी महामंडळाने वैध कागदपत्रांशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या परराज्यातील वाहनांविरोधात विशेष तपास मोहीम सुरू केली आहे। मोहिमेच्या पहिल्याच दिवशी आवश्यक परवाना आणि कागदपत्रे नसलेल्या मध्य प्रदेशच्या एका बसवर कारवाई करत ती जप्त करण्यात आली। धुळे एसटी महामंडळ प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांकडून बस स्थानकात प्रवेश करणाऱ्या परराज्यातील प्रवासी वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे। तपासणी दरम्यान वाहनांचे परवाने, फिटनेस प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे। धुळे मध्यवर्ती बस स्थानकात आढळून आलेली मध्य प्रदेशची बस पुढील चौकशीसाठी प्रशासनाने ताब्यात घेतली आहे। विभागीय परिवहन अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले की वैध परवाना किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ आणि पोलिसांच्या सहकार्याने यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार आहे। सर, जी एमपीची आता जी लेटेस्ट जी बस एमपीची जमा करण्यात आली त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट नाही आहेत आणि आम्ही आजपासून ती एक मोहीम चालू करण्यात आलेली आहे। एमपीची वाहनांची तपासणी, ज्या वाहनांचे तपासणीच्या अंतर्गत डॉक्युमेंट नसतील त्या वाहनांवरती आम्ही आरटीओ मार्फत व पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल।